नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसचे आंदोलन. लोकशाही मार्गाने दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी, आंदोलकांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गुरुवारी सांगलीत काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार हल्ला करणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न पदार्थातील घातक रसायन वापरण्यावर निर्बंध आणले असून सांगली बाजारात अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. यामुळे गुळ रंगतदार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन बंद झाले आहेत. यापूर्वी केशरी, लाल, पिवळा या रंगाचा गुळ बाजारात येत होता. मात्र रसायन विरहित गुळाचीच विक्री बंधनकारक केल्याने रंगहीन गुळ सध्या सौद्यासाठी सांगली बाजारात येत आहे. स्थानिक पातळीवर रंगतदार व तजेलदार गुळाचा वापर करण्याची पद्धत आहे. विशेषतः सणावेळी पुरणपोळी करण्यासाठी केशरी अथवा पिवळा गुळ वापरण्याकडे महिला वर्गाचा कल असल्याने रंगहीन गुळ नाकारला जात आहे. मात्र त्यांना पूर्वीसारखा रंगीत गुळही बाजारातच सध्या कुठेच उपलब्ध होत नाही. यामुळे ज्यांना अगदीच आवश्यक आहे त्यांना हाच रंगहीन गुळ खरेदी करावा लागत आहे. तर अनेक ग्राहकांनी सध्या तरी या रंगहीन गुळ खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे किरकोळ गुळ विक्रेते संजय इसापुरे यांनी सांगितलं.